ताळुंका समुद्रपाळी पिंड देखा शेषा सारिकी वैसका जो आधार तिही लोका लिंग देखिले देखिले तेही त्रिभुवनी विस्तारिले मेघधारी स्नपन केले तारा पुष्पे वरी पूजिले चंद्रफळ ज्या वाहिले ओवाळले रवदीपे आत्मनैवेद्य समर्पिले ब्रह्मानंदे मग वंदिले ज्योतिर्लिंग मग ध्याइले ज्ञानदेव हृदयी लिंग देखिले देखिले तेही त्रिभुवनी विस्तारिले कैलाशी राणा शिवचंद्र मोळी माता मुकुटे जळाळे कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारे महायोग पीठे देवी मरथ्या परम पंढरीकाय दातुं समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं सदा पंढरनाथ पदांबुज भृंगं निवृत्तीश्वरा नुराप्य तत्वं इंद्रायणी तीरे भूमो वसंतं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तके पायावरी आवार करी संतांच्या पायी पद्मनाभी राधेहदारी दिनाकरणे जन्मराशी मुरारी जगी धन्य तो सद्गुरु बोल राजा दया पावला असे नमस्कार माझा स्वर्ग जयाची साळुंका समुद्रपाळी पिंड देखा जो शेषा सारिकी वैसका जो आधार ती लोका लिंग देखिले देखिले ते त्रिभुवनी विस्तारिले विठाला 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 इंदापूरच्या पावनभूमीमध्ये आपलं ग्रामदैवत आणि विश्वाचं दैवत भगवान इंद्रेश्वराच्या दरबारात महाशिवरात्रीच्या पर्वकाळाच्या निमित्ताने भगवान शंकराच्या पांडुरंगाच्या आणि आपलं ग्रामदैवतही भगवान नरसिंहाच्या कृपेने आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि संपूर्ण इंदापूर ग्रामस्थांच्या वतीने परंपरेने पिढ्याने पिढ्या चालत आलेला हा महाशिवरात्रीचा महोत्सव यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण कथा आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या रूपाने चालू असलेल्या या प्रतिवार्षिक सोहळ्यामध्ये आज महाशिवरात्रीच्या प्रमुख दिवशी सर्व इंदापूर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सगळे गायनाचार्य दोन्ही पण मृदंगाचार्य वर्गणी जमवणारे वर्गणी देणारे नाश्ता करणारे दुपारचा पंगत संध्याकाळची पंगत आणि आज तर इंदापूरमध्ये महाशिवरात्री दिवशी महापंगत 3-4 ठिकाणच्या पंक्ती बरोबर आहे काय सगळे अन्नदाते समोरच बसलेले आणि इंदापूर गावामध्ये आजचा दिवस म्हणजे आपल्या ग्रामदैवताच्या महोत्सवाचा पर्वकाळाचा दिवस
या सप्ताहाच्या रूपाने चालू असलेल्या सेवेसाठी निवडलेला अभंग कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. आणि या अभंगाच्या द्वारे माऊली ज्ञानेश्वर महाराजांना भगवान शंकराचं विराट रूपानं झालेलं दर्शन आणि त्यांनी केलेली पूजा हे आत्मानुभवानं सांगतात. विठ्ठला या गावची सर्व ग्रामस्थ मंडळी आणि अत्यंत भरीव स्वरूपात हजर असलेल्या सर्व माता भगिनी आणि वेगवेगळ्या गावून आलेली या गावातली कोणी नोकरीला असलेली, कोणी उद्योगाला असलेली, कोणत्या निमित्तानं पण आज आपल्या गावचा नाम सप्ताहातील एक पर्वकाळाचा दिवस आहे महाशिवरात्रीच्या. या निमित्ताने असलेल्या उपस्थित सर्वांना धन्यवाद देऊ. आणि भारतीय संस्कृतीने आपल्याला काही विचार दिलेले आहेत. त्यामध्ये 29 पर्वकाळ सांगितले. 12 महिन्याच्या 12 दोन्ही 24 एकादशी आणि हे 5 पर्वकाळ, ते पण विशेष पर्वकाळ. पर्वकाळ विशेष भागवत धर्मी, रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती, उत्तम उत्तम महाशिवरात्र असे विशेष पर्वकाळ सांगितले. पर्वकाळ म्हणजे कुठंतरी अधिवेशनात मीटिंग घेऊन ठरविले की उद्या पर्वकाळ पोचले, याला पर्वकाळ मानायचा, किंवा एखाद्या ग्रामसभेमध्ये ठरलंय असं नाही, किंवा एखाद्या कुचरवाट्यावरच्या लोकांनी निर्णय घेतलाय असं नाही. जेवता जेवता नवरा बायकोनी ठरविलं की आज उद्या पर्वकाळ मानू, हे असं नाही. पर्वकाळ हा पर्वकाळ असतो, त्याच्यात विशेष सामर्थ्य असतं. कोणत्याही दिवसाला पर्वकाळ म्हणत नाही, त्याच्यात विशेष सामर्थ्य असतं. तो दिवस उगवला की माणसाच्या मनामध्ये त्या दिवसाच्या संबंधी असलेल्या इतिहासाबद्दल, त्या दिवसाच्या निमित्ताने असलेल्या सर्व विधीबद्दल, साधनेबद्दल, दैवताबद्दल अंतःकरणामध्ये पवित्र भावना निर्माण होते. नैसर्गिकरित्या आषाढी एकादशी आली की कधी देवाच्या पाया पडायला न जाणारा माणूस सुद्धा म्हणतो, ज्याला पंढरपूर कोणत्या दिशेला आणि चंद्रभागा इकडून वाहते का तिकडून काय माहीत नाही, तरी तो म्हणतो आपल्याला आज काय मोठी एकादशी करायची बाबा. पालखी सोहळ्याच्या रस्त्याने येताना बघा, ज्यांची दुकानं असतात आडवी तिडवी, आडवी तिडवी म्हणजे कळलं तुम्हाला, हां, ते सुद्धा म्हणते तिथं या रस्त्याने मग आषाढीची वारी चाललेली 2 दिवस आपल्याला बंद ठेवायचं का. पर्वकाळ म्हणजे त्या दिवशी माणसाच्या मनामध्ये त्या पवित्र भावना निर्माण होतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, त्याला पर्वकाळ. प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव पर्वकाळ, कृष्ण परमात्माचा जन्मोत्सव पर्वकाळ, वामन जयंती, नरसिंह जयंती पर्वकाळ, आणि शिवरात्र उत्तम उत्तम महाशिवरात्र याला काय म्हणायचं, पर्वकाळ. हे का. आषाढी एकादशी आली की प्रत्येकाला वाटतं साबुदाणा खावा, रताळ शिजवावी, साबुदाणा वडा. आता नवीन नवीन एकादशी बी श्रीमंत झाली, आता पहिल्यासारखी नाही. आणि कसं समाज श्रीमंत झाला, एकादशी का गरीब राहिलात. हां, जुन्या काळात एकादशी गरीब होती. दिवसभर आमच्या मायमावल्यांनी काम करायचं आणि रात्री एक छटाक साबुदाणा आणायचा, त्याची खीर करायची आणि तेवढीच खायची आणि झोपायची, अशा उपवास होता. पण आता उपवास पण श्रीमंत झालेला आहे. तुम्ही जरी एखाद्याच्या घरी गेलात ना, किती वाट्यान किती चटणी काय, पूर्णच म्हणले एकादशी, पुरणपोळीचं जेवण आहे. हां, एकादशीला कसं काय, मग ती रताळं शिजवायची. आता जास्त सांगत नाहीत, सगळ्याला माहिती. अगदी कुरवडी, भजे, पापड सगळ्या गोष्टी एकादशीच्या असू द्या, पण त्या दिवशी साबुदाणा शिजवा वाटतो. हां, त्या दिवशी
काय भगर करावी वाटते, रताळं शिजवावी वाटते. शिमग्याच्या करी दिवशी कुणाला वाटतील का रताळं शिजवावी? त्या दिवशी वेगळंच शिजत असते. आलं का लक्षात? का ती पाप तिथे आहे म्हणून माणसाला तसं करायची बुद्धी होती. आणि हा पर्व काळ आहे म्हणून अशी बुद्धी होती. बघा मकर संक्रांत आली की गरीबाई असेल पण उद्या मकर संक्रांत आहे, आज भोगी आहे. हां, तिला काही मिळत नसेल, दंडाची साडी असेल पण नीटनेटकी नेसूनच त्या जुनं का असं लुगडं आणि हातात सुगडं, पोरगं जरी असलं तरी उघडं. हां, पण ते नटून थटून जाणार, मंदिरात जाणार आणि महिलाच जाणार. एखादा म्हणला असे सध्या साम्यवाद आहे, बायकांनीच काय वावसायचं, आम्ही नाही का वावसायचं, नेस लुगडं. जमते का तसं? त्या दिवशी त्यांच्या मनामध्ये त्या भावना निर्माण होतात. आता दुसरं सांगतो, 15 ऑगस्टचा दिवस असला ही सगळ्या गावात उत्साह. छोटी छोटी मुलं सुद्धा विजयी विश्वती रंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा, काय त्या लेकरात उत्साह असतो महाराज. ते तिरंगा झेंडा घेणार, सायकलला बांधणार, फिरणार करणार. का पर्व काळ आहे. पर्व काळ विनाकारण निर्माण होत नसतो. 1857च्या बंडापासून 1947चा दिवस उगवेपर्यंत या मायभूमीतल्या काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे हजारो लोकांनी आपल्या आयुष्याची कुर्बानी दिली. तुरुंगात गेले, भूमिगत राहिले, परंतु या स्वातंत्र्याची लढाई लढत गेले. आणि म्हणून त्याची पुण्य आहे म्हणून तो पर्व काळ. ये मेरे वतन के लोग, येतं कुणाला म्हणायला, मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. ऐ मेरे वतन के लोगों, आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं वो न किए, जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद का
केलं, हे पानटपरीवर बसून स्वातंत्र्य नाही मिळालं महाराज. लता मंगेशकरनी गायलं महाराज, पंडित नेहरूने ऐकलं महाराज, व्यासपीठावर डोळ्यातून पाणी आलं. मग प्रत्यक्षात ज्यांनी जीवन समर्पण केलं, काय त्यांचा त्याग असेल, आणि त्यांच्या बलिदानाचा, त्यांच्या देशप्रेमाचा, त्यांनी दिलेल्या आपल्या प्रपंचाच्या आहुतीचा, आपल्या प्रपंचावर ठेवलेल्या तुळशीपत्र ठेवून या देशासाठी केलेल्या त्यागाचा परिणाम त्या दिवसामध्ये ते पावित्र्य निर्माण होत असतं. म्हणून पर्वकाळ कोणताही नसतो, त्या पद्धतीने आज महाशिवरात्रीचा पर्वकाळ आहे. प्रभू रामचंद्र जन्मले, अवतीर्ण झाले म्हणून रामनवमी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाले म्हणून गोकुळाष्टमी, वामन जयंती, नृसिंह जयंती. मग महाशिवरात्र कशामुळे? कशामुळे? त्याचं कारण एक आहे की भगवान शंकराचं स्वरूप वेगळं, भगवान शंकराचं रूप वेगळं, भगवान शंकराचा स्वभाव वेगळा, भगवान शंकराचं सामर्थ्य वेगळं. अशा विविध अंगाने भगवान शंकर आहेत. त्यामध्ये रूप कशाला म्हणायचं? हा, भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री. भस्म उटी रुंडमाळा. उटी 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 म्हणजे गंध. कोणता गंध आहे? भस्माचा गंध आहे. गळ्यामध्ये रुंडमाळा आहे. गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुक्या. असं स्वरूप आहे भगवान शंकराचं रूप आहे. परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर स्वतः जे प्रगट झाले ते या शिवलिंगाच्या रूपानं, तो दिवस आहे आजचा. हे शिवलिंग जे जगाच्या समोर प्रगट झालं, भगवान शंकर प्रगट झाले, ते आजचा दिवस आहे. म्हणून ह्याला महाशिवरात्र म्हणतात. एक दुसरी गोष्ट, भगवान शंकराचा स्वभाव, पवन स्वभाव. तो इकडे बस, समोर असल्यामुळे बरं वाटतं जरा. विठ्ठला स्वभाव कशाला म्हणायचं? काही केलं तरी बदलतच नाही. माणसाची परिस्थिती बदलेल, माणसाचे मित्र बदलतील, माणसाचं वागणं बदलल, पण स्वभाव बदलत नाही. स्वभाव कशाला म्हणायचं? एक राजकुमार हत्तीवर बसून चालले होते. योगायोगाने एक भिकारी होता आणि त्या भिकाऱ्याची मुलगी राजकुमारानं पाहिली. मुलगी इतकी सुंदर होती, ती म्हणला करायची तर हेच करायची. वडिलाला सांगितलं करीन तर हिच्याबरोबर लग्न करीन, नाही तर मला लग्नच नाही करायचं. वडिलांनी त्या मुलीच्या वडिलाला निरोप दिला किंवा माझ्या मुलाची इच्छा आहे तुमची. ती म्हणले मालक आमच्या भिकारीबरोबर कुठे लग्न असतं का? नाही म्हणले आम्ही तयार आहेत म्हणले. लग्न झालं. लग्न झाल्यावरती वरातीचा कार्यक्रम असतो.
बरं का. ज्याचे लग्न झाले नाही ते पोरं ऐकून घ्या. हां, जी जी आता प्रत्येक गावात थोडी आहेत काय 50 पोरं तशीच आहेत बिचारे. युगे 28 30 झालं 32 झालं. मी जरा जाता जाता सांगतो पोरांनो, हे करिअरच्या नादी लय लागू नका. नाही नाही, एकदा का 34-35 वय झालं पुन्हा नाही. एक जण म्हणला, महाराज माझ्या पोराचं लग्न करायचे. म्हणलं सारखं किती पाहुणे येत होती मला करिअर करायचं म्हणता म्हणता 35 झालंय, आता कोणीच येईना. मी त्यांना सांगितलं तसं नसतं. जोपर्यंत हुरड्यात जेवारी तोपर्यंतच खाण्यात मजा आहे. एकदा का बिहडी झाली मग हुरडा नाही, मग घुगऱ्या. मग हुरडा नाही, मग नुसत्या घुगऱ्या. काय मी त्या वेळेत व्हायला पाहिजे. राजांच्या मुलांना सांगितलं लग्न करायचं आहे. जमलं, लग्न झालं. मग ते वरात असते, ती वरात मिरवताना ती प्रत्येकाच्या घरी नेते त्या नवरा नवरीला. मग ते हळदी कुंकू बायका लावत्या, ती करतात. तोपर्यंत ते लेसमावाले ते असते, त्यांच्याच वेगळंच कनेक्शन दिलेलं असतं लेसमावाल्याला. त्यांची लाईट जात नाही, काही नाही, डिम होत नाही, काही नाही. डिम झाली तर पहाटच डिम होती, तोपर्यंत नाही डिम होत. अलग आणि तिथं नेल्यानंतर त्या मुलीला म्हणते तू नाव घे. आता राजाची सून म्हणल्यावर मोठ्या मोठ्या घरी गेले, तिला म्हणले नाव घे. ती मुलीने नाव घेतलं. पायात पाय, हत्तीचा पाय, आणि लय भूक लागली, भीक तुकडं वाढ ग माय. मला लय भूक लागली म्हणली, तुकडं वाढ ग माय. म्हणजे किती माणूस मोठा झाला आणि किती काही जरी झाला तर त्याचा स्वभाव जो असतो ना तो बदलत नाही. त्याला काय म्हणायचं, स्वभाव. मग कुणाचा चांगला स्वभाव असेल, कोणाचा कडक असेल, कोणाचा शांत असेल, कोणाचा उदार असेल, कोणाचा कसा असेल. मग भगवान शंकराचा स्वभाव काय आहे. भगवान शंकराचा स्वभाव असा आहे की आपला विचार न करता किती संकट आलं तरी झेलायचं, पण दुसऱ्याचं कल्याण करायचं. हा शंकराचा स्वभाव आहे. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती. शिवा त्याचे पाय माझे चित्ती भोळा. म्हणजे फार काही कळत नाही असं नाही बरं का. आणि व्यवहारात लोक तसेच आहेत. सरळ माणसाला म्हणते ती येड आहे आणि बोळ आहे, जे दुसऱ्याला फसवतं. हे चॅप्टर आहे. काय म्हणते, एका गुरुजीने घरी चहा प्यायला नेलं. त्यावेळेस मी दूध वगैरे घ्यायचो. आता तर काय होतं, घशावर परिणाम होतो नाही, मी टाळतो. मला सांगायचं कारण आहे, घरी नेलं. मग आता काय करतात महाराज, प्रसिद्ध महाराज यायची असले की लोक मग जवळच्या लोकांना बोलवतात.
मग ते घरच्या लोकांचा परिचय करून द्यायला हे झाले ते झाले. मग ते म्हणले गुरुजी म्हणले हे माझे क्लासमेट आहेत, ते बंडिंग ऑफिसर आहेत म्हणले. त्यांच्या मंडळी आल्या, ती पण पाया पडल्या. तर गुरुजीच्या मंडळी म्हणल्या महाराज यांचे मित्र म्हणून सांगले ते बंडिंगचे ऑफिसर आहेत, बघा त्यांच्या बायकोच्या गळ्यात किती दागिने आहेत. आणि आमचं येडं मास्तर होऊन बसले. कोण? आमचं येडं मास्तर होऊन बसले. मग म्हणलं कळलं तुला येडं का शहाणे. 2 वर्षांनाच त्या बंडिंग साहेबावर चौकशी लागली आणि मध्ये बसले 2 वर्ष. मी म्हणलं मास्तरीन बाई पुण्यात पुढच्या वर्षी गेलेलो. येडं कोण आहे? ते म्हणले आमचा शहाण आहे, ते येडं मध्ये गेले. म्हणजे भोळायचा शब्दार्थ त्याला कळत नाही असं नाही. भोळा शब्दाचा अर्थ सरळ मनाचा, की दुसऱ्याचं कल्याण होण्यासाठी आपली पर्वा न करणारा. हा भगवान शंकराचा काय आहे? स्वभाव आहे. म्हणून समुद्र मंथन झाल्यानंतर भगवान शंकराने विष घेतलं महाराज, विष घेतलं. इतका उदारपणा कोणात नसतो, म्हणून हा स्वभाव आहे. आणि भस्मवटी रुंडमाळा हे काय आहे? हे रूप आहे. आता आपल्याला पाहिजे स्वरूप, आहे का नाही? भगवान शंकराचं स्वरूप कसं आहे? एक नेहमी म्हटलं जातं मला, तुम्हाला थोर माणसं कळायची असेल तर तुम्हाला पोर लावून चालणार नाही, तुम्हाला सुद्धा थोर व्हावं लागेल, त्यावेळेला थोर माणसं कळत असतात. आणि मोठी माणसं समाजाला कळत नसतात महाराज. मोठ्या लोकांची, साधू संतांची लोकांची निंदा करतात आणि त्याच्याकडे लोक लक्ष नाही देत. मोठी माणसं का? त्यांना माहीत आहे की ह्यांना आपली उंची कळत नाही. म्हणून येशू ख्रिस्ताला शेवटचा बघा तुम्ही, आहे लक्षात. पण येशू ख्रिस्ताला राग नाही आला, ते म्हणले असू द्या ह्यांना कळत नाही, असू द्या ह्यांना काय होत नाही, ह्यांना कळत नाही. म्हणून मोठी माणसं कळण्यासाठी आपण सुद्धा तितके मोठे बनावं लागतं. देव पाहो देव पाहो, उंच ठाई उभे राहो. पूज्य साखरे महाराज गेले आता, पण खूप महाराज साहित्य महाराष्ट्रासाठी आणि संप्रदायासाठी लिहून ठेवलं. वैकुंठवासी पूज्य किसन महाराज साखरे महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनंतर जर समृद्ध वाङ्मय कुणी केलं असेल आजच्या काळात, त्यांचं नाव वैकुंठवासी किसन महाराज साखरे, आळंदी देवाचे साधक आश्रम. तर त्यांच्या आश्रमामध्ये पद्मश्री शंकर बापू यांनी ती आळंदी तीर्थविकास समिती स्थापन केली. त्याच्यात कराडसाहेब, साखरे महाराजांनी बापू होते. माझं कधी कधी जायचा योग यायचा आश्रमामध्ये. तर त्यावेळेला ते डागर बंधू हे जागतिक कीर्तीचे गायक आहेत. बापू जगभरात कुठेही कार्यक्रम असले की त्यांची साथ करायची. त्यावेळेला बापूने असा खर्च लावला बरं का, खर्च लावला, इतका सुंदर लागला. त्यावेळेला ते सांगलीचे आकाराम बापू, ते त्यांचे मोठे बंधू तिथं आलेले होते. बापूचे नातेवाईक होते. कार्यक्रम झाल्यानंतर तिथले एक जण म्हणला, शंकराव निवळ रेडकागत वरडालास रा. म्हणजे जागतिक कीर्तीचे डागर बंधू ते म्हणतायत बापूला, क्या बात आहे बापू, काय खर्च लावला. हे काय म्हणते आता त्यांचे पाहुणे जरा वयानं कमी असते, शंकराव मगाला रेडकागत वरडालाच रा. बस ह्यांची ही उंची मोजू शकतात का मला? नाही. त्याला तेवढ्याच उंचीचं व्हायला पाहिजे. तसं भगवान शंकरातला स्वरूप काय आहे, मूळ स्वरूप काय, हे पाहण्यासाठी तेवढ्याच उंचीचे लागतात. आणि ते स्वरूप दिसलं ते कोणाला? कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजाला. भगवान शंकर कसे आहेत लक्षात. हे बघा, आपल्याकडे एखादा बंगला बांधायचा असला तर त्याची एक प्रतिकृती मॉडेल तयार केलं. ते मॉडेल केवढं असतं? एवढं असतं. पण बंगला केवढा असतो? 10 गुंठ्याचा बंगला. इकडं गार्डन, तिकडं गार्डन, इकडं पार्किंग, तिकडं पार्किंग, गेट मस्तपैकी, त्याच्या लाईट लावलेल्या पद्धतशीर, 2-3 बेडरूम, पुन्हा स्टोअर रूम, किचन रूम. त्या किचनमध्ये तर आता असं झालं आहे, इतकी मोठी किचन रूम आहे. पहिलं नुसतं काटवटन
बस पोळपोट बेलणं एवढंच असायचं. आता काय, आणि जुन्या काळात मला ती बारकाली गाडगी असायची, ती कोपऱ्यात असायची, मिठाचं गाडगं, चटणीचं गाडगं, हे सगळं. आणि त्याला चमचा कोणचा असायचा, ती नदीचा शिंपला. हां, आता काय झाले महाराज, त्या किचन रूममध्ये त्या ट्रॉल्या जातात. असं केलं की चमचे, असं केलं की ताटले, असं केलं की वाट्या, असं केलं की ग्लास, नुसतं वाटत जिलाची पाहिजे ती. मी मला एक जणांनी किचन दाखवलं, एक मोठा होता ड्रायव्हर, असं मोठे होते ते, 2 मोठे होते. मी त्या पोरा म्हणलं, हे 2 मोठे कशाला? म्हणला मम्मीला गडबड काढली की पप्पा ह्याच्यात तिला कोणते. अरे पप्पाला आटोक्याच्या बाहेर गेले की मम्मी पप्पाला कोणती म्हणलं. काय कधी सोय निघेल काही सांगता येत नाही. असं मला सांगायचं कारण असं आहे की माऊली ज्ञानेश्वर महाराजांना जे दिसलं ते सांगतात. कोणाला काय दिसलं, ज्ञानोबा म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यासी, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यासी. देखील म्याता बाप रखुमादेवी कुण बाणली कैसी. या देवाला मी अनंत रूपानं अनंत वेशानं पाहिलं. कसं पाहिलं? योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजने, पाहता पाहता मनानं पुरे धणी. देखिला देखिला देवादी बरवा, समाधान जीवा पाहता वाटे माये. गरुड काय पितांबर शेला कैसा गगनी झळकला, गरुडावरी वैसोनी माझा कैवारी आला. कसं बरं का, शाळेत गणित आणि इंग्रजी कंपल्सरी केलेली का? गणित तुम्हाला नाही जमलं तर आयुष्याचा तारांबळच झाली समजायचं, आणि इंग्रजी नाही जमली तर तुम्ही प्रशासनामध्ये कमी पडणार. गणित आणि इंग्रजी कंपल्सरी. तसं टाळकरी म्हणलं की काकडा पाठच पाहिजे मला, कीर्तनकार म्हणलं तरी काकडा पाठच पाहिजे, त्याच्याशिवाय कीर्तनाच मजा नाही मला, लक्षात. म्हणून माऊली म्हणतात मी पाहिले. योग्याला सुद्धा न दिसणारा तो मात्र मला दिसला, पाहिला. तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फेरी माघारी, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरराया. पाहिले महाराज. आपल्याला काय दिसतं? आपल्याला दिसलं तर मावळाच्या माश्या दिसतात बघा. हां, मी गेलो वाड्याला संडासला, मी म्हणजे जीच गेले ती अशी माशी टिपकलेली दिसली म्हणला. आणि गेलो तिथं म्हणले काय झालं म्हणले, असं मोहळ होतं म्हणले, असा कांदा सारविलेला होता. आणि म्हणले मी ते झाडायला गेलो, ते मोहोळ निघालं, आग्या मोहोळ, आणि ते अंगावर लागलं ना, ते पुढे पळतंय आग्या मोहोळ नाही अवघड आहे. त्याने विहिरीत उडी टाकली, बुडलं तोपर्यंत ती वरी होत्या, आणि डोकं वर काढलं की लगेच चावायला. आग्या मोहोळच्या सपाट्यात सापडून ती मारल्याशिवाय राहत नाही. काय पाहिले तुम्हाला सांगू? अरे आपल्याला सुनात लेख दिसाना रे, सुनात लेख दिसाना. एवढे मोठं आईबापाचं कुळ सोडून तुमच्या लेकाचा संसार करायला आली तर तिला सुनात लेख दिसाना. दिसते का सुनात लेख?
सारखी त्याच्या चुक तेलच सांडलं तुपच सांडलं आमकंच झालं तमकंच झालं. पोरगी उशिराच उठती तिला खायलाच लय लागतं. आता लई चांगलं झाले पोरी हो तुमचे दिवस गेले. या जुन्या मायमावल्याने लई भोगले महाराज खूप खूप खूप. गालगोसा काय घ्यायचा हे काय करायचं ते गवण सुद्धा म्हणते आत्याबाई सासूबाई शिव्या कावत देता. आता आता पुरी चॅप्टर झाल्यात. पुरीने सासूपणा संपूर्णच टाकला का तिला सासू नाते म्हणत नाही मम्मी न पप्पा. काय म्हणते मम्मी आणि पप्पा. आता जर सून जर सासूबाईला मम्मी म्हणायला लागली आणि तिने जर सुनाला त्रास दिला मग ती बाई आहे का म्हैस आहे. अगं तुला आई म्हणलं तरी तिला नीट वागवायचं काय ना. असू द्या दिसायला दृष्टिकोन लागतो मला. हे बघा चांगल्यातलं चांगुलपण दिसायला देवाची कृपा लागते. चांगल्यातलं चांगुलपण दिसायला आईबापाची पुण्यही लागते. आणि चांगल्यातलं चांगुलपण दिसायला आपलं प्रारब्ध नीट लागतं. आणि चांगल्यातलं चांगुलपण दिसायला साधूची कृपा लागते. त्यावेळेला चांगल्यातलं चांगुलपण दिसतं. जरा बारकं सांगत नाही तुम्हाला मोठं प्रकरण सांगतो. ज्यावेळेला भगवंतानी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं त्यावेळेला अर्जुन म्हणतो देवा हे जे तुझं स्वरूप पाहतोय मी हे पाहतो असलेलं स्वरूप एरवी नारद अखंड जवळ आहे. नारद नेहमी माझ्याजवळ यायचे आणि तुझं वर्णन करायचे. आणि तुझं वर्णन करत असताना मी त्या गाण्याच्या स्वराकडं पाहायचं. त्याला राग कोणचा ताल कोणचा ही अर्जुनाची पंचायत. आता बऱ्याच अर्जुनाची ही पंचायत असते. एकदा का चाल डोक्यात धरली आणि सांगणारे म्हणते ह्याचं द्रुपदी त्याच्या द्रुपदी नाही. ते डोक्यातले चाल आणि त्याचा अंतरान त्याचे स्वरण कितव्या मात्रेतून उठावी कितव्या मात्रेतून अंतर आहे ते जमतं का नाही हम ह्याच्यातच जातं तो डोक्यात घुसत नाही. मग त्याला अर्जुन समजायचं लक्षात. आणि ज्याला गोष्ट आहे त्याला म्हणायचं भगवान अर्जुन सांगतो देवा लक्षात ठेव तू आज माझा गुरु बनलास. आणि मग मला दृष्टी आली हे का नाही. मला काय झाले मला दृष्टी आली का हे तिथंच त्याच्याशिवाय नाही समज मला. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहीर तीही केले कृपादान मस्तकी ठेविला कर. काय केलं डोक्यावर आवटून बोध दिला मध्ये सांगा ते मार्ग दाविला नीट भ्रांती समोर गेली दिसू लागली वाट नाचत प्रेमचंदे चाललो सपाट एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. त्याला दृष्टी लागते. काय लागते दृष्टी लागते. मौली ज्ञानोबराय म्हणतात माझ्यावर मात्र आज देवाची कृपा झाली गुरु निवृत्तीनाथांची कृपा झाली. त्याच्यामुळे मी भगवान शंकराला पाहिलं. कसं पाहिलं लिंग देखिले देखिले लिंग देखिले देखिले लिंग देखिले देखिले लिंग देखिले त्रिभुवन
देखिले देखिले मौली ज्ञानोबा म्हणतात मी शिवलिंग पाहिलं. काय पाहिलं? शिवलिंग पाहिलं. कसं पाहिलं तर त्याचं स्वरूप सांगतात. हे बघा, स्वरूप त्याला म्हणायचं जे कधीच बदलत नाही, त्याला काय म्हणायचं? स्वरूप. एखादा माणूस गोरा असतो, जन्माला तेव्हा कसा आहे तो? गोरा. शाळेत जाताना कसा आहे? गोरा. नोकरी लागल्यावर कसा आहे? गोरा. लग्न झाल्यावर कसा आहे? गोरा. म्हातारा झाल्यावर कसा आहे? गोरा. दवाखान्यात गेल्यावर आजारी पडल्यावर कसा आहे? गोरा. मेल्यावर कसा आहे? गोरा. ताटीवर बांधल्यावर कसा आहे? गोरा. चितेवर ठेवल्यावर कसा आहे? गोरा. म्हणजे ज्याचं स्वरूप कधीच बदलत नाही त्याला स्वरूप म्हणायचं. एखादा माणूस काळा आहे, जन्माला तेव्हा काळा, लहान असताना काळा, तरुण झाल्यावर काळा, लग्न झाल्यावर काळा, त्याचे लेकरं बाळ झाल्यावर काळा, आजारी पडल्यावर काळा, मेल्यावर काळा, ताटीवर चढविल्यावर काळा आणि फुकून द्यायच्या अगोदर काळा. म्हणजे स्वरूप म्हणजे काय? जे नित्य असतं त्याच्यात कसलाच बदल होत नाही. कपड्यात बदल होईल, हिप्पीवरचा चप्पीवर येईल, आलं का लक्षात? नऊवारी साडीचे पंजाबी, म्हणजे बदल हा बाहेरचा असतो, पण जे मूळ स्वरूप आहे त्याच्यात बदल होत नाही. तसं भगवान शंकराचं मूळ स्वरूप माऊली ज्ञानोबा वर्णन करतात. काय झालं? ज्या भगवान शंकराला मी पाहिलंय ते कसं पाहिलं? आता महादेवाची पिंड लक्षात आला. ते असते पिंड, त्याच्यामध्ये असतं, त्याला काय म्हणते? त्याला साळुंखा. कर होतीच नाही बरं का? खनाचं साळुंखा म्हणतात. मध्ये साळुंखा आणि बाकीची काय? पिंड आहे. आता मौली म्हणतात मी ती पिंड पाहिली भगवान शंकरला, तर कसं दिसलं मला? स्वर्ग जयाची साळुंका. ज्याची साळुंका केवढी मोठी आहे, हे जे स्वर्ग आहे ही त्यांची साळुंका आहे. आणि पिंड किती मोठी? समुद्र पाळी पिंड देखा. जेवढा समुद्र आहे जगात, त्या समुद्रामध्ये व्यापक एवढी पिंड आहे. आणि स्वर्ग ज्याची काय आहे? साळुंका. आणि मग एवढी साळुंका आहे, हे त्याला आधार काय? कशावर बसली? शेषासारखी वैशका जो आधार ती लोका. यातून मौलीला काय सांगायचंय की भगवान शंकराचं व्यापक रूप. म्हणून तर महादेव म्हणतात. सब देव का बडा बाबा महादेव. कोणत्याही देवाला गुरु आहे, पण महादेवाला गुरु नाही. लक्षात का? आद्य गुरु भगवान शंकरच आहे. सगळ्यात आद्य गुरु कोण आहे? आदिनाथ गुरु. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आद्य गुरु कोण आहे? भगवान शंकर. माऊली ज्ञानोबा म्हणतात मी जे गीतेवर भाष्य केलं हे माझ्या पदरचं नाही, हे कधीच आहे ना. आदि गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा. भगवान शंकरापासून चालत आलेली ही परंपरा आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटिले, मचिंद्रा लाजरे सहजसिती. मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वेळेला गहिनी प्रती, गहिनी प्रसादी निवृत्ती जातार. ज्ञानदेवासार चोजविले. आता पुढं ऐका. ज्ञानदेवाने उपदेश करून या पाही. सोपान मुक्ताबाई बोधविणी. मुक्ताबाईने बोध खेसराशी केला, तेनी नामयाशी बोध केला. नामयाचे कुटुंब चांगवटेश्वरी, एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा. याला परंपरा अशा म्हणावी का? कधी बघा व्यक्तीच्या मताला महत्त्व नाही, कारण व्यक्तीचा स्वभाव कसा असतो त्याला भ्रमप्रमा विप्रलंबादी दोष म्हणतात. माणूस म्हणलं की त्याला तितकं कळलं असेलच असं नाही. भ्रम
भ्रम कशाला म्हणायचं? दुरी आहे ती दुरी न कळता साप वाटला, त्याला काय झालं? त्याला काय म्हणायचं? भ्रम म्हणायचं. लाकूड आहे पण रानातून जाता जाता योगायोगाने त्या रस्त्यावर कोणीतरी फाशी घेतलेली असावी आणि आमुष्याचा दिवस असावा आणि रानात भाकरी घेऊन चाललेला असावा. नुसतं ते एखादं झाडाचं बुड जरी तोडलेलं पाहिलं ना अर्धा ते म्हणलं बरोबर तेव्हाच तिथे बसला पळतच येतं. काय झालं? आधी त्यानं फाशी घेतल्या, तिथं काय मारायला बॅटरी घेऊन गेले, तिथं नाही, तिथं बाबरीचं खोड दिसलं. याला काय म्हणायचं? भ्रम. आणि महाराज अध्यात्मामध्ये सुद्धा अनेक लोकांचा भ्रम, लय भ्रम. शिकलेल्या लोकांना तर वाटतं बस आता आम्हाला सगळं कळत, देवधर्माची कळत नाही. मी तुम्हाला सांगतो शिकलेल्या लोकांना किती कळतं सांगा. म्हणजे मी शिकलेल्या लोकांना नाव ठेवतोय असं नाही. मी 78चा ग्रॅज्युएट आहे आणि महाराष्ट्राच्या विद्यापीठाचं कुलगुरू म्हणून मी काम केलं आहे. लक्षात मी काय मुक्त विद्यापीठ काय, रनिंग विद्यापीठ काय, काशीचे विद्यापीठ काय, हे सगळं दाढोळा घेऊन बसलेलं आहे. मग तुम्ही म्हणून मी नावं ठेवत असते. पण खरंच विचार करा शिकलेल्या लोकांना किती कळतं. डॉक्टरला औषध कळतं, कायदा नाही कळत. वकिलाला कायदा कळतो, औषध नाही कळत. आणि घर बांधायचं दोघालाही कळत नाही. ते कोणाला कळतं? आता महाराज लोकांना कीर्तनाला कळतं का दुसरं कळतं? महाराजाला कीर्तनातलं धर्मातलं कळतं, बाकीचं कळतं का? अशा सप्त्याच्या पंक्ती होत्या आणि एका पंक्तीला त्या काळात महाराज लोक 4-4, 8-8 दिवस राहायचे. आबासुद्धा किती दिवस राहत होते. हां, इंदापूर म्हणलं की महाशिवरात्रीला 8 दिवस कुठंच जाणार नाही. ही त्यांची पुण्यही महाराज. हे त्याच्यामुळं आपल्या सगळ्याच्या मनात जी एक श्रद्धेचा धागा हे त्यांनी गुंपलेला आहे. हां, तर एक जणाच्या घरी जेवले, पंक्तीला जिलेबी केले होतं. आता शिवरात्रीचं सांगायला नको पण आता दृष्टांत चालाय त्याला काय. एवढ्या रात्र आडवी जाऊ द्या नाही तर मी जिलेबीचं नाव काढलं कोणी पाठ उठून खायचा प्रयत्न करेल पण दिवस उगू दे. सांगायचं कारण असं ते जिलेबी जेवायला बोलले होते महाराजांनी. जिलेबी खाली ती 1/2 किलो जिलेबी खाली एकट्याने. मग काय त्याची कॅपॅसिटी असेल त्याला विचार करा. 1/2 किलो जिलेबी खाल्ले. आणि पुन्हा त्या गावात एक डॉक्टर होते. ते डॉक्टर म्हणले महाराज जर आपण चेक करू. बरे म्हणले. आता फ्री ऑफ चार्ज म्हणल्यावर काय एस टी फ्री आहे. मग इथून जर आपल्याला बार्शीहून जायचं असलं पंढरपूरला गाडी नाही भेटली तर लोक इथून वाशीहून ह्याला जातील कुठं मांजरसुंब्याला जामखेड वाटलं तर टेंबूरून येऊन पुन्हा पंढरपूर का तिकीटच नाही ना. कोण कोण काय जाणं होईना असा कार्यक्रम आहे. तर ती 1/2 किलो जिलेबी खाल्ली त्यांनी. आणि दुसऱ्या ते म्हणले तुम्हाला चेक केलं महाराज तुमची 450 शुगर झालेली, तुमचा BP हाय BP झालेला आहे तुम्हाला आणि तुम्हाला आल्सर झालेला आहे. तपासलं तुम्ही आल्सर झाल्यामुळे तुम्हाला तुरीची डाळ खायची नाही आणि तुमचा हाय BP झाल्यामुळे तुम्हाला मीठ खायचं नाही आणि शुगर 450 झाली त्यामुळे तुम्हाला गोड खायचं नाही. म्हणलं महाराज म्हणले एवढं तुम्हाला पथ्य पाळावं लागेल बघा महाराज. ते म्हणले पाळतो बाबा. आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्याच थोरल्या जावानं पंगत केली. ते म्हणले महाराजाला गोड लय आवडते पण त्यांनी केलं गुलाबजामुन. गुलाबजामुन केली व मस्त लोणकडे तुपातले गुलाबजामुन व खास खावासुद्धा घरचाच वाटलेला होता. असं काय शेळीचं काय दूध जर्सीचं काय दूध असला मी शेळीचा खावा नव्हता, घरच्या दुधातला खावा होता. अलग लक्षात. हां, हे काय अभंगात बसत नाही पण असं कीर्तनात सांगावं लागतं म्हणजे एखाद्या माऊलीच्या मनात आलं तर वाढताना चांगलं वाढेल असं मला सांगायचं कारण आहे. आणि मग ती मला जेवायला बसते. मला नको 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 म्हणले. नको म्हणले मला गोड अजिबात जमत नाही, मला मीठ जमत नाही. ते म्हणले महाराज का असं आमच्या धाकट्या जाऊबाईच्या घरी काल 1/2 किलो तुम्ही जिलेबी खाल्ली आणि आम्ही काय केलं का? आमच्याबद्दल तुमचं अशी का भावना? आमचं काय चुकलं मला पदरात घ्यावा माफ करा. तुम्ही का गोड खाईना? महाराज म्हणले शुगर आहे. मग काल नव्हती का शुगर? काल होती पण मला कळत नव्हतं. ती म्हणजे मला इतकी शुगर नाही बरं काय सांगतो काय मला कळत नव्हती. ते आज कोणामुळं कळाली? म्हणजे महाराजाला कीर्तनातलं कळतंय का औषधाचं कळतंय? महाराजाला कोणाची नोटीस आली की वकिलाचं रस्ता काढते. महाराजाला ज्ञानेश्वरीतलं कळतंय का कायद्याचं कळतंय? म्हणजे प्रत्येकाला लई कळत नाही बरं का. त्यामुळे मी लई कळतो असं मिऱ्या वाटायचा नाद धरू नका. हां, एका गावाला गेलो मी, सगळेजण पाया पडले आणि एक पोरगी त्या गावात घरात शिकलेली होती. तिला म्हणले स्वाती पाया पड. ती असली अंधश्रद्धा आपल्या बुद्धीला पटत नाही. असली अंधश्रद्धा आपल्या बुद्धीला पटत नाही. मी म्हणलं मला बी बोलले महाराज म्हणते मी गल्ली ती दिल्ली सगळ्याच्या डोक्यावर मिऱ्या वाटून आलेला माणूस आहे. म्हणलं तू काय काळजी करू नको. योगायोगाने त्या पोरीचं लग्न झालं. 2 वर्षानंतर त्या गावाला मला सप्त्याला जायची पाळी आली.
मी गेलो तिथं. मग त्या पोरींना माहेरचं प्रेम असतं मला. तुम्ही बघा इंदापूरची पोरी कुठे बी देऊ द्या, बोधले महाराज आलेत म्हणलं की तिला वाटतं आपल्या घरातले माणसं आहे, आपल्या या गावाला येणारे साधू संत, ही प्रेमच असतं ते नैसर्गिक. मग तिने सांगितलं महाराज माझ्या घरी या. म्हणलं बाई तुझ्या घरी कशी हो, तुझ्या सासऱ्याला कोणाला तरी पाठव. मग त्यानं हरिपाठ झालं, सासऱ्याला पाठवलं. मी घरी गेलो, दूध वगैरे घेतलं, सगळं झालं. आणि तिचा नवरा होता, ती होता. म्हणले महाराज तुम्हाला मला एकट्यालाच बोलायचं नाही, दुसरं आहे काय असतं महाराज. हे साधू संत म्हणजे आईबापासारखे असतात, ही श्रद्धा असते. एकदा गुरुदीक्षा घेतली की ती त्याची लेकर असतात, ते गादी त्याची आई वडील असते, एकट्यालाच बोलायचे. मग मी मध्ये गेलो होते, म्हणलं काय बोलायचे बाळा तुला. म्हणले मालकले दारू पितेत. म्हणले महाराज त्यांना काहीतरी सांगा. मी म्हणलं असली अंधश्रद्धा माझ्या बुद्धीला पटत नाही, असली अंधश्रद्धा माझ्या बुद्धीला पटत नाही. तिच्या नवऱ्याला बोलले इकडे म्हणलं राजू हिला रूम द्या ना आणि जमा. ते म्हणलं नका 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 तस. मी म्हणलं तुमचं शिक्षण किती आहे, किती आहे. अरे बालरोग तज्ञाला हाडाचं कळत नाही, हाडावाल्यालाही कळत नाही. इंग्रजीच्या मास्तराला गणित शिकविता येत नाही आणि गणिताच्या मास्तराला भूगोल शिकविता येत नाही. ज्ञान किती आहे आपलं महाराज, मर्यादित नाही. म्हणून मेलंय शिकलं मेलंय मोठा असं मिऱ्या वाटायचं काम नाही तेव्हा. हे सगळं संतांची देवाची कृपा लागते. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की भगवान मी मग म्हणलं का दृष्टिकोन लागतो. भगवान शंकर कसे आहेत. माऊली ज्ञानोबराय सांगतात स्वर्ग ज्याची साळुंक आहे, पिंड समुद्र हीच पिंड आहे, शेषासारखे वैशका जो आधार तीही लोक. असं मी भगवान शंकराचं शिवलिंग मी पाहिलं. आता कसं असतं बघा, चांगली वस्तू पाहिली की तिची पूजा करतात. आता कधी कधी लोकांना पूजा करणं म्हणजे अंधश्रद्धा वाटते बघा. काय वाटते? अंधश्रद्धा. आम्ही तर शक्यतो कुठेही घरी गेले वेळ जर असले ना, मी देवघराकडे नजर टाकतो की ह्या घरात कोणत्या वयोगटातली माणसं पूजा करतात. शक्यतो पूजा म्हाताऱ्या माणसाकडे का असते आणि पोराकडे असते, कारण तरुण माणसाची पूजा वेगळी असते. ही त्याची देवपूजा तिकडे त्याला टाइमच देत नाही. देव उलटे पाटले समजा असले की समजायच्या म्हाताऱ्याकडे, म्हाताऱ्याला दिसत नाही. आणि देव इकडे तिकडे गेले की समजायचे पोराला कळत नाही, म्हाताऱ्याला दिसत नाही. त्याच्यामुळे देवाची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. देव दम धरून नाहीत घरात, जसं असेल तसं. आणि आमच्या माय मावले तर गडबड असली ना ती काय करते, पूजायची नाही, देव खांगाळायचे म्हणते. जणू काय अंडर पेंटर बंडेल खांगाळायला लागले. घाई गडबडमध्ये सगळ्या देवादेवाचे देव उचलायचे, एका तांब्यात घालायचे आणि हो का असं करायचे. मी पाया पडायला गेलो तर त्याच्यात ते कालचा गंध असा खरकाटा गंध दिसला. मी म्हणलं अगं तुझ्या का घरात देवाला खरकाटा गंध कसा. महाराज जेवारी उपटायचे असल्यामुळं सवडच नाही, कुठं पूजित बस म्हणून मी तांब्यात घातली. देवाचं डोकं एकमेकावर आदळून जी गंध निघाला कालचा ती निघाला आणि राहिला तसंच राहिला. पूजा काय? पूजा अंधश्रद्धा नाही महाराज. पूजा कोणती आहे? जी वस्तू, जो विचार समाजाचा, राष्ट्राचा, मानवाचा विकास करतो त्या वस्तूची, त्या विचाराची पूजा असते. लक्षात. कोणाची पूजा असते बघा. तलाव जर भरला धनेगावचा तर सगळे नेते लोक जातात पूजा करायला. का? आता धनेगावचा तलाव भरल्यामुळे अनेक गावच्या पाण्याचा प्रश्न मिटला. पूजा त्याची.